नमस्कार, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दम आलूची रेसिपी आपण करणार आहोत। खूप छान टेस्टी आणि अशी यम्मी अशी दम आलूची भाजी होते। तर आपण बघूया ते कसे करायचे। त्यासाठी मी हे छोटे छोटे बटाटे घेतले दम आलूसाठी, हे असे, आणि ते धुवून घेतले। आणि हे आपण नंतर कुकरला त्याला फक्त एकच शिट्टी करायची आहे आणि गॅस बारीक करून एक 2 ते 3 मिनटं आपण ठेवायचे आणि गॅस बंद करायचा। तर आता आपण आधी हे गॅसला लावूया आणि एक 70 किंवा 80% आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे। पूर्ण शिजवून नाही घ्यायचे बटाटे आपल्याला। हे अशा प्रकारे मी बटाटे शिजवून घेतलेत आणि एक शिट्टी केली होती त्याला आणि सोलून घेतलेत आता, हे अशा प्रकारे। आणि आता या बटाट्याला आपण काट्याच्या चमच्याने याला थोडेसे असे टोचे मारायचे, हे अशा प्रकारे। 70 ते 80% बटाटे आपण शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये, आणि ते आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। त्याला अशा प्रकारे काट्याच्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे। बटाटे आपले एकदम परफेक्ट शिजलेले आहेत आलूदमसाठी, त्याचा खूप गाळही झालेला नाही आहे। आता आपण हे फ्राय करून घेऊयात। कढईमध्ये आपण तेल टाकूया। आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। तेल छान गरम झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये हे बटाटे सोडूया। छान तांबूस होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे। बटाटे छान फ्राय झालेले आहेत आपले, मस्त तांबूस कलर आलेला आहे त्याला। आपण आता ते काढून घेऊया। आपण आता हे कढईतलं तेल थोडंसं काढून घेऊया, कारण आपल्याला आता भाजी फोडणीला द्यायची आहे। आपल्याला एवढं तेल नाही लागणार भाजीसाठी। भाजी आपण आता फोडणीला टाकूया। त्यासाठी मी हे खडे मसाले घेतले, एक तेजपत्त्याचं पान घेतलं आहे, दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे, आणि 2 लवंगा आणि 2-3 काळे मिरे असं घेतलेलं आहे। आणि त्यात एक अर्धा चमचा जिरं टाकायचं। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे मी, तो आपण याच्यामध्ये घालूया। एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि छान परतून घ्यायचे ते पण कांद्यामध्ये। एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे, ती आपण आता घालूया याच्यामध्ये। एक अर्धा चमचा हिंग घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आपल्याला। आपलं हे कांदा टोमॅटो परतून होईपर्यंत आपण मसाले सगळे एकजीव करून घेऊया। त्यासाठी मी वाटीमध्ये 2 चमचे दही घेतलेलं इथे, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं पावडर टाकायचे, 1 चमचा धना पावडर टाकायचे, आणि किचन किंग मसाला टाकला आहे मी याच्यामध्ये अर्धा चमचा, आणि हे लाल तिखट 1 चमचा, आणि हे चांगलं एकजीव करायचं आपल्याला। हे मसाले आपल्याला दह्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते भाजीमध्ये छान एकजीव होतील। आता हे जे सर्व मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये घालूया कांद्यामध्ये। कांदा आणि टोमॅटो आपले छान परतून झालेले आहे। याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर मी टाकली आहे, त्याच्यामुळे भाजीला आपला कलर खूप छान येतो। दही घातल्यामुळे सुद्धा भाजीचा स्वाद आपला खूप छान येतो। भाजी आपली आलूदमची जी भाजी आहे ती अशी चटपटीत होते।
चवीपुरता मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला आपला छान परतून झालेला आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया. साधारणपणे 1 ते पाऊण ग्लास मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ग्रेव्ही छान उकळली आहे आपली. मस्त कलर पण आला आपल्या भाजीला. ही आलू दमची भाजी आहे ती आपण चपातीबरोबर, रोटी किंवा नान याच्याबरोबर खूप छान लागते. आता आपण याच्यामध्ये हे फ्राय केलेले बटाटे आहेत ते टाकूया. आणि 1-2 मिनटं आपण हे उकळीतून काढायचे आणि त्यानंतर आपली आलू दम भाजी तयार. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे, मी 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे, 1 अर्धा चमचा कसुरी मेथी घालायची भरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तयार आहे आपलं आलू दमची भाजी. भाजी तयार झालेली आपली. आपण आता गॅस बंद करूया. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.